काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते. संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. रामकृष्ण नाम मांडी पावोळी, तेने होईल होळी पापाधुनी. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नाश ब्रह्मरसा. प्रस्तुत आपल्या या त्रितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने जो हा भव्य असा उत्सव संपन्न होतो आहे, त्यात अनेक संतांचे जयंती दिवस आहे. वैकुंठगमन सोहळ्याचे निमित्त आहे. अनेक निमित्तांतून देवभक्तांच्या या सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम संपन्न होत असल्यामुळे हा अखंड हरिनाम सप्ताह आपण सातत्याने 3 तप चालवलेला आहे. म्हणून आपल्याला जितके धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितले, कोणतीही एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं. आणि अशी साधना आपण सातत्याने 3 तप केलेली आहे. म्हणून पहिली तपपूर्ती झाली त्यावेळेला हे 12 वर्षाचं एक तप म्हणून 12 दिवस त्याही वेळेला नामसप्ताह आपण केला. दुसरा तपपूर्ती सोहळा ज्या वेळेला झाला 24व्या वर्षी, त्याही वेळेला 12 दिवसाचा आपण नामसप्ताह केला. आणि हे 3रं तप आपलं आता पूर्ण होत आहे. म्हणून याही वेळेला आपण 12 दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न करत आहात. हा सातत्याने आपण का चालवायचा हो? दरवर्षी तो का करायचा? या नाम सप्ताहात असं दडलंय काय आणि अडलंय काय आपलं त्या वाचून? तरी हे समजावं, नामचिंतन हे सातत्याने का करावं, त्यातून काय फलनिष्पत्ती होते हे समजावं या उद्देशानेच नाम महात्म्य सांगणारा अभंग मी आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल हा झोपेत जातो, जागा झाल्यावर व्यसनात जातो आणि काही उरला तर भांडणात जातो. व्यसने न तो मूर्खानाम निद्रया कलहे नवा, मूर्खानाम कालहा. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल निद्रया झोपेत, कलहेन भांडणात, व्यसनेनं व्यसनात जातो. पण बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल हा शास्त्रचिंतनात, नामचिंतनात, साधनेत व्यतीत होत असतो.
काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम. धीमताम काल हा बुद्धिमान लोकांचा काल हा शास्त्रचिंतनात साधनेत नामचिंतनात व्यतीत होतो. आणि एक लक्षात घ्या, भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात जो आपला आयुष्याचा काल व्यतीत झाला ना, हा वाया गेला नाही, हा धन्यतेला प्राप्त झालेला आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळे, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ मंगळाचे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात जो काळ सरला जातो तो धन्यतेला प्राप्त होतो. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी देखील आपल्या आयुष्याचा काल मंगलमय नामचिंतनात भगवंताच्या ज्या वेळेला व्यतीत झाला त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, माझ्या आयुष्याचा काल हा नामचिंतनात इतका व्यतीत झाला, त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय, असं जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. कौतुक वाटे कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणी. मंगळाचे नाम तेने गुणी, झालिया वेचाचे कौतुक वाटे. भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, त्या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला, तुकोबाराय म्हणतात त्याचं मला कौतुक करावं असं वाटतंय. मग जगद्गुरु तुकोबाराय जर कौतुक करतात तर आपण श्रमिक सहयोग मंडळ आणि शिवप्रेमी मित्रमंडळ आपणही त्याचं कौतुक का करू नये, म्हणून कौतुक करायचं म्हणून हा 12 दिवसाचा हा त्रितपत्पूर्ती सोहळा आपण संपन्न करत आहात. म्हणून आपल्याला जितके धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत की आपण ही सातत्याने साधना चालवलेली आहे. 3 तपाचा काल ही चालवली, अजून आता पुढे 4, 5, 6 तपच आपल्याला करायचं आहे. आयुष्यात जोडी कोणती करावी, आयुष्यात नेमकं मिळवावं काय हे सांगावं म्हणूनच मी हा अभंगात सेवेला घेतलेला आहे की जीवनात नेमकी जोडी कोणती केली पाहिजे, आपण आपल्या जीवनात काय मिळवलं पाहिजे आणि ते कशा करता हे समजावं म्हणून मी हा अभंग नाम महात्म्य सांगणारा सेवेला घेतलेला आहे. कारण अखंड हरिनाम सप्ताहाची साधना आपण सुरू केली, ती 3 तपस सातत्याने चालवलेली आहेत. तर काही लोक म्हणतील हे दरवर्षी कशा करता करायचं,
बरं तेच नामा म्हणेन, तुका म्हणेन, ज्ञानदेव म्हणे, याशिवाय काय आहे? हरिपाठ तोच, काकडा तोच, अभंग तेच. मग हे सर्व दरवर्षी का करायचं? तर दरवर्षी का करायचं असं ज्यांचं म्हणणं असेल त्यांना माझं म्हणणं आहे असं, दररोज 2 टाईम का जेवायचं? सकाळी जेवलत ना, संध्याकाळी कशाला जेवता? काय काय माणसं तासाने टाकत राहतात, कशा करता काय? तर आपल्या जीवनात यातून काय मिळणार आहे हे सातत्याने का करायचं, यात काय दडलेलं आहे, आपली मूलभूत आकांक्षा काय आहे, आपली अपेक्षा काय आहे, आणि त्या अपेक्षेची परिपूर्तता होण्यासाठीच हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. म्हणून ही साधना सातत्याने चालवली पाहिजे. एक बापतिनिबंधामध्ये असे वचन आलेलं आहे, हे सातत्याने का चालवायचं? तर ते सांगतात, दुःख नावाची वस्तू जगात जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत दुःख निवृत्तीचा मार्ग सांगणारी जी शास्त्र आहेत त्यांची आजही गरज आहे. दुःख अजून शिल्लक आहे ना, तोपर्यंत दुःख कशाने जाईल हे सांगणारे जे मार्ग आहेत, हे प्रबोधन करणारे जे आहेत, त्यांची आजही गरज आहे. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम वस्तू जगती न स्यात्. दुःख नावाची वस्तू जगात जर नसती तर ही शास्त्र, हे अभंग, हे नामसप्ताह करण्याची आजही गरज नव्हती. म्हणून त्या दृष्टीने मी पुढे आपल्याला महत्त्वाचा भाग यातला सांगणार आहे. तेव्हा आजही ही अखंड हरिनाम सप्ताहाची साधना सातत्याने करत राहिलं पाहिजे, तरच मानवी जीवनाची मूलभूत आकांक्षा ही फलीभूत होईल, पूर्णतेला प्राप्त होईल. आपण तोच विचार करणार आहोत. म्हणून नाम महात्म्य सांगणाराच अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. अभंग असा आहे, रामकृष्ण नाम मांडी पावोळी, तेने होईल होळे पापा धुनी, ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नाश ब्रह्मरसा. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत, आड रानातून वाम मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करत आहेत. म्हणून अशा चुकलेल्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारायांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो. कोणतं कारण? झाडू संतांचे मार्ग, आड राने भरले जग आड राने भरले. जग हे आड रानातून वाटचाल करतायत. म्हणून अशा जीवांना योग्य मार्ग दाखवण्याकरता आलो याची कारणासी. याकरता ऋषीमुनीने जो मार्ग दाखवलेला आहे, बोलिले जे ऋषीमुनी जे बोलून गेले त्यांनी जो मार्ग दाखवून दिला आणि त्या मार्गाचं सत्यत्वाने आचरण करून दाखवण्याकरता आम्ही इथे आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे सत्यत्वाने वर्तन करण्याकरता, आचरण करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही आचरणातून समाज प्रबोधन घडवणार आहोत. समाज प्रबोधन हे त्याच वेळेला घडतं आपण आचारसंहितेतून चालू. तेव्हा तुम्ही जर तसं वागत नसाल आणि तुम्ही जर दुसऱ्याला तसं सांगत असाल तर दुसरे काय म्हणतील, ओ बोलता काय न वागता काय तुम्ही, हे तुमचा सांगण्याचा अधिकार नाही, गप्प बसा म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऋषीमुनी जे बोलून गेले ते साच भावे वर्ताया, ते सत्यत्वाने आचरण करून दाखवण्याकरताच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आलो याची कारणासी. म्हणून तुकोबारांनी एक लक्षात घेतलं, जीव हे कोणत्या मार्गाने चाललेले आहेत, यांना हवं काय आणि यांनी रस्ता धरलाय कोणता. मला एक सांगा, आपण कोणता रस्ता धरावा?
कोणता रस्ता धरावा? आपल्याला ज्या गावाला जायचं असेल त्या गावाकडे जाणारा रस्ता धरावा का कोणताही रस्ता धरावा? दिसेल त्या रस्त्याने जावं का आपल्याला ज्या गावाला जायचं असेल त्या गावाच्या रस्त्याने जावं? ज्या गावाला जायचं असेल त्याच गावाचा रस्ता धरला पाहिजे. दुसरे पुष्कळ रस्ते दिसतात. उदयलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती. ज्ञानोबा म्हणतात सूर्य उदयाला आल्यानंतर सगळे रस्ते दिसतात आपल्याला. पूर्वेचा दिसतो, पश्चिमेचा दिसतो, दक्षिणेचा दिसतो, सर्व दिशांचे रस्ते दिसतात. मग सगळे रस्ते दिसतात, मग कोणत्या रस्त्याने जावं? आपल्याला ज्या गावाला जायचं असेल त्या गावाच्याच रस्त्याने गेलं पाहिजे. तसं जीवांना नेमकं हवं काय आणि जीव कोणत्या मार्गाने चाललेले आहेत? तुकोबारायांनी हे याचं सर्व विचित्रीकरण आहे, वेगळीकरण हे पाहिलं. लोकांना हवं काय आणि यांनी रस्ता धरलाय कोणता? कोणत्या मार्गाने चाललेले आहेत? तुकोबारायांना कीव आली. म्हणून अशा जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो. तुकोबाराय याप्रमाणे सर्व जीवांना जे अपेक्षित आहे ते प्राप्त होण्याकरता नेमका कोणता मार्ग कलियुगात योग्य आहे? हे कलियुग आहे. युग 4 आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कोणत्या युगात कोणतं साधन केलं म्हणजे जीवाच्या अपेक्षा फलीभूत होऊ शकते हे संतांनी खूप सुंदर चिंतन केलं. ते चांगलं विचार मंथन करून लक्षात घेतलं आणि यांना या अपेक्षेकरता काय करायला पाहिजे, कोणता मार्ग धरला पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी म्हटलं यांना एकच मार्ग या वेळेला उपयोगाचा आहे आणि तो म्हणजे नामचिंतन. भक्ती हीच साधना या युगात उपयोगाची आहे. अन्य मार्ग या कलियुगात उपयोगाचे नाहीत. अन्य मार्गांना कलियुगात झालाय TB, क्षयरोग झालाय त्यांना. माझी भाषा नाही, तुकोबारायांची भाषा. अवघ्या वाटा झाल्या कलीन घडे साधन उचिता विधी विधान नकडे जगडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्या कलीन घडे साधन उचिता वाटा झाल्या क्षीण. सर्व वाटा क्षीण झालेले आहेत, कमकुवत झालेले आहेत. कली न घडे साधन, कलियुगात त्यांचं साधन घडू शकत नाही. साधन घडण्याकरता पहिला त्यातला विधी कळावा लागतो, तोच मुळात कळत नाही. उचित विधी विधान न कळे, कळलं तरी त्याप्रमाणे न घडे आणि घडलं तरी सर्वथा न घडे. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. म्हणून सोपा मार्ग भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. याच एका वाटेने जीवाने गेलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सर्व लोकांना या वाटेने जायचा आग्रह धरतात. याच जन्मे घडे देवाचे भजन. मनुष्य जन्मातच भजन घडू शकतं. म्हणून बाबांनो भजन करा. कलियुगात हेच उद्धाराचं साधन आहे, म्हणून भजन करा. असं वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाराय लोकांना समजून देत आहेत, नामचिंतनाकडे वळवत आहेत. बरेचसे लोक तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार मार्गाला लागले बरं का, पण काही कुच्चीर वर्ग तो मात्र काही इकडे वळताना दिसेना. तुकोबारायांना त्यांची कीव आली. यांच्याकडे वेळ तर भरपूर आहे, सतत रिकामे आहेत, पण हे भजन का करत नाही, नामचिंतन का करत नाही, नको तेच का करतात, जे करायला पाहिजे ते का करत नाही. एक साधं वाक्य मी आपल्यापुढे वापरतो. माणसाने करता येईल ते करावं का करण्यास योग्य ते करावं? करण्यास योग्य ते करावं, करता येईल ते करू नये.
करण्यास योग्य असेल तेच करा. पिता येईल ते प्यावं का पिण्यास योग्य तेच प्यावं? काय अडचण वाटते का याची? पिता येईल ते पिऊ नये, पिण्यास जे योग्य असेल तेच प्यावं. खाता येईल ते खावं का खाण्यास योग्य तेच खावं? खाण्यास योग्य तेच खावं, पिण्यास योग्य तेच प्यावं, करण्यास योग्य तेच करावं. करता येईल ते करू नये. आई वडिलांना लाथा मारता येतील की नाही? मग माराव्यात का? मारता येईल पण माराव्यात असं नाही. ते आपले देव आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव. म्हणून करता येईल ते करू नये, करण्यास योग्य काय आहे तेच केलं पाहिजे. अयोग्य ते करू नये आणि योग्य ते केल्याशिवाय राहू नये. तुकोबारायांनी पाहिलं, लोकांना वेळ आहे भरपूर, पण हे नको ते करत बसतात आणि करण्यास जे योग्य आहे ते करत नाही. काही माणसांना खूप मोकळा टाईम आहे. सकाळी उठल्यापासून ते एका ओट्यावर बसलेले असतात चौकात. ते संध्याकाळी तिथपर्यंत हलत नाहीत. आपल्या सप्ताहाला तरी काला आहे, त्यांच्या सप्ताहाला कालाच नाही. अखंड खंडेना जीवन. काही लोक घरच्या भाकरी खातात, चौकात येऊन बसतात आणि आपल्या जिभेच्या खराट्याने लोकांची गटारं साफ करतात. नको नको ते बोलत बसतात, बसत राहतात, याची त्याची धुनी धुतात. हा असा आणि तो तसा, रामभाऊ इकडून का आला आणि माधू इकडून काय गेला, हेच नको त्याच उचापती करत राहतात. तुका म्हणे करीती निंदा, धुवट धंदा पुढीलांचा. हाच धंदा त्यांचा चालू असतो दिनरजनी, हाच धंदा. तुकोबाराय म्हणतात, बाबांनो हे जे तुम्ही करता, दिवसभर इथे बसता आणि याची त्याची धुनी धुता, याची त्याची निंदा करत बसता, याच्यातून तुमच्या पदरात काय पडणार आहे? काय पडणार? याची त्याची निंदा करण्यात पाप लागणार आहे. मी पुढे आपल्याला तो विषय सांगणार आहे. तेव्हा आपल्या जीवनात जे आपण करतो याच्यातून फल काय पदरात पडणार आहे, फलाकडे दृष्टी ठेवून तरी आपण वाटचाल केली पाहिजे की नाही? साधं साधं पगाराकडे वाटचाल करून आपण नोकरी स्वीकारतो की नाही? काय काय पगार देणार? म्हणे तुम्हाला देऊ 100 रुपये रोजाप्रमाणे 3000. काय करायचं त्याने? काय होणार आहे? म्हणतो किती मिळणार आहे, काय मिळणार आहे, याच्यातून आपण हा विवेक करून कमी पगाराची नोकरी सोडून जास्त पगाराची पाहतो की नाही? फलाकडे नजर ठेवून आपण आपली वाटचाल करत असतो. कोणत्या बँकेत किंवा कोणत्या पतसंस्थेत किती व्याजदर आहे हे पाहूनच आपण ठेवतो की नाही? का जिथे कमी असेल तिथे ठेवतो? पदरात काय पडणार आहे, कुठे ठेवून आपल्या पदरात विशेष लाभ होणार आहे हे पाहून तरी आपण आपली जशी व्यवहाराची वाटचाल करतो तसे आपल्या जीवनामध्ये देखील हाच आपण विचार केला पाहिजे. या जीवनात जे उपयोगाला येते ते काय नेमकं, परलोकात उपयोगाला येणार काय आहे, या लोकात जे करून आपल्या पदरात उलट अनर्थच घडत असेल तर ते करायचं कशा करता? आणि जे करण्यातून इहलौकिक पारलौकिक सर्व काही जर सफलता चांगल्या प्रकारे घडत असेल तर ते का करू नये? हा विचार माणसाने लाभ हानीचा विचार करून पुढची वाटचाल करायला पाहिजे. तुकोबाराय त्या लोकांना म्हणतात, का रे बाबांनो, तुम्हाला तर भरपूर वेळ आहे. मी पाहतो सकाळी भजनाला ज्या वेळेला डोंगरावर जातो त्यावेळेला तुम्ही इथेच बसलेले दिसता.
संध्याकाळी डोंगरावरून ज्या वेळेला देहूत येतो त्यावेळेला तुम्ही इथेच दिसता. संध्याकाळी कीर्तनाला कुठे चाललो इथेच दिसता. रात्री कीर्तनावरून परत आल्यानंतर 12 वाजता तुम्ही इथेच दिसता. बरं, मी कानोसाही घेतला तुमचा. काय चाललंय? समाज हिताचं काही बोलणं आहे का? जनहिताचं काही बोलणं आहे का? किंवा आपल्या हिताचं काही बोलणं आहे का? काही विचारधारा ते पाहण्यात आले तर आपलं तसं काही दिसलं नाही. ना स्वहिताचं ना परहिताचं असंच तुमचं व्यर्थ बोलणं दिसून आलं. तेव्हा मला एक म्हणायचं आहे, बोला तुकोबरा, काय तुम्हाला म्हणायचं आहे? मला म्हणायचं आहे, तुम्हाला तोंडाचा वापरच करावा वाटतोय, तुम्हाला बोलावंसंच वाटतंय, म्हणून तुम्ही सारखे बोलत राहता. एका वाक्यामागं दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यामागं तिसरं वाक्य, तिसऱ्या वाक्यामागं चौथं वाक्य. काही लोकांना इतका बोलायचा नाद असतो, तोंडाला फेसीपर्यंत बोलत असतात. दुसऱ्याला असं वाटतं याचं बोलणं संपल्यावर आपण बोलू, पण ते दुसऱ्याला बोलायला संधीच देत नाही. दुसऱ्याला त्याचं श्रोताच व्हावं लागतं. याला वाटतं याचं बोलणं संपल्यावर आपण बोलू, पण त्याचं बोलणं संपत नाही. काही वेळेला माणसं म्हणतात, ओ प्लीज न बोलायचं काय घेता? ते म्हणतात फक्त आमचं बोलणं बंद करू नका, एवढंच द्या. लोकांना ऐकू वाटत नाही, पण काही माणसं बोलल्याशिवाय राहत नाहीत. सारखं तेच बोलत असतात, नको तेच बोलत राहतात, नको तेच करत राहतात. तेव्हा तुकोबऱ्यांना अतिशय कीव वाटू लागली की हे लोक आपल्या आयुष्याचा किती बहुमोल वेळ व्यर्थ घालवतात आणि नको ते बोलत बसतात. तुकोबरा म्हणतात, मला तुम्हाला एक बोलायचं. म्हणे काय? तुम्ही सारखे बोलतच राहता, एका वाक्यामागं दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यामागं तिसरं वाक्य, अनेक शब्दाचं मिळून एक वाक्य होत असतं आणि अशी अनेक वाक्य आपण सारखी बोलत राहता. तेव्हा मला म्हणायचं, एका वाक्यामागं दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यामागं तिसरं वाक्य, हे तुम्ही सारखं बोलत राहता. म्हणजे याचा अर्थ काय? एका ओळीनंतर दुसरी ओळ, दुसरी ओळ झाली का तिसरी ओळ, तिसरी ओळ झाली का चौथी ओळ, ह्या अनेक ओळी तुम्ही मांडत राहता. म्हणजे तुमच्या मुखाने त्या तुम्ही बोलत राहता. तेव्हा माझं असं एक म्हणणं आहे, या इतर ओळी मांडण्यापेक्षा मी सांगतो अशी ओळ मांड ना. ते लोक म्हणाले अशी म्हणजे कशी? तर कशी नेमकी ओळ मांडावी हेच तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम राम कृष्ण नाम मांडिपा राम कृष्ण नाम मांडिपा राम कृष्ण
दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीमागं तिसरी ओळ, म्हणजे एका वाक्यानंतर दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यानंतर तिसरं वाक्य, सारखं तुम्ही वाक्यामागं वाक्य, ओळीमागे ओळ मांडत असताना बोलत राहता. तेव्हा मला एक म्हणायचं, हे या इतर ओळी मांडण्यापेक्षा अशी ओळ मांडणं. अशी म्हणजे कशी? रामकृष्ण नाम मांडी पावोळी. अरे बाबा, रामकृष्ण नामाची ओळ मांडणं कशी? रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण म्हणतात अशी ओळ मांडना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण नाम मांडी पावोळी. रामकृष्ण नामाची ओळ मांड. तू कोणत्या तरी ओळी मांडतोच ना, कोणती तरी वाक्य उच्चारतोच ना. ज्ञानोबरांचे एक अभंग आहे, 50 अक्षर आपली आहेत, 52 अक्षर आहेत, 50 अक्षर आहेत. त्या अनेक अक्षराचा मिळून एक शब्द तयार होतो, अनेक शब्दाचं मिळून एक वाक्य तयार होत असतं. तेव्हा कोणत्या ना कोणत्या तरी अक्षराच्या पुढे कोणतं ना कोणतं अक्षर आपण जोडतो आणि त्याचा तो शब्द तयार होत असतो. त्या अनेक शब्दापासून वाक्य तयार होत असतं. तर आपण कोणती तरी वाक्य वापरतोच ना, त्याला अक्षर जोडतोच ना. ज्ञानोबा म्हणतात 50 अक्षरे करशी भरोवरी. ती कोणती तरी अक्षर तो 50 अक्षरापैकी जोडतोच ना, एक एक शब्दाचा अक्षर बनवून तसे अक्षर अनेक उच्चारण, अनेक वाक्य उच्चारण हे करतोच ना. पण त्या उच्चारण्यातून तुझ्या पदरात काय पडणार आहे? पदरात काय पडणार आहे? तू ते शब्द, ते अक्षर, त्या ओळी तू मांडशील, त्याच्यातून तुझं तोंडच तुझा शत्रू बनेल. तुझं तोंड तुझं शत्रू बनेल. शेखी तुझे तोंड तुझं वैरी रया. तुझंच तोंड तुझं वैरी बनेल, शत्रू बनेल. तुझं तोंड तुझं शत्रू कसं बनेल? माणसं म्हणतात ना, मिटिंगला बसलो आम्ही, पण चांगली व्यवस्थित सुरळीत चालली होती, पण काही नाही. पण पुढं तो असं बोलला, मग म्हणतो मी बुटालाच हात घातला, दिला त्याच्या टाळी. कधी तो असं बोलला तेव्हा, मग तो असं बोलला, मग मी बुटाला हात घातला. म्हणजे बुटाचा मार कोणी खायला लावला? त्याच्याच तोंडाने की नाही. आणि माणसं व्यवहारात म्हणतात की नेहमी एखाद्याचं समालोचन नाही, सगळं माणूस चांगला हो, पण तोंडात वाया गेला म्हणतात, तोंडात वाया गेला.
तोंडाने त्याची सर्व किंमत घालू नाही तर तसा माणूस तो चांगला, पण तोंडच फार घाण वाईट. म्हणजे आपल्या तोंडानेच आपल्याला मार खायला लावला की नाही. तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये असं केलं पाहिजे की आपणच आपलं शत्रू व्हावं का आपण आपलं मित्र व्हावं. आपण आपलं मित्र झालं पाहिजे, आपण आपलं शत्रू होता कामा नये. तुझे तोंड तुझं वैरी राय म्हणतायत आणि तुझं तोंडच तुझा मित्र कधी म्हणेल. ज्ञानोबा म्हणतात, रकारा पुढे एक मकार मांडिका, उतरसी समतुका शंभूची या परी नामाची ओळ मांडुनी. याप्रमाणे नामाची ओळ तू मांड. र काढ, रच्या पुढे काना दे, राव होईल. त्याच्या पुढे म जोड की राम होईल. त्याच्या पुढे क्रू दे, कृष्ण ठेव, रामकृष्ण असं होईल. त्याच्या पुढे ह जोड, त्याच्या पुढे री जोड की हरी होईल. आणि असं तिन्ही मिळून रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण रामकृष्ण हरे जय रामकृष्ण रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे 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 रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण म्हणतात अशी ओळ तू मांड. आपल्याला देवाने ही इंद्रिय दिलेली आहेत. या इंद्रियाद्वारा आपण तेथी कामं तशी त्या इंद्रियांचे उपयोग केले पाहिजेत. पण असा उपयोग केला पाहिजे की त्याने नारायण जोडला पाहिजे. मी मगाशी बोललो, जोडला पाहिजे असं बोलू नये, राम जोडला पाहिजे असं बोलावं. दिले इंद्रिये हातपाय कान, डोळे मुख बोला या वचन. पुढे काय, जेने तू जोडसी नारायण, जेने तू नारायण जोडसी. ज्या इंद्रियांच्या व्यवहाराने तू नारायणाला प्राप्त करून घेशील असे आपल्या इंद्रियांचे व्यवहार केले पाहिजे. तोंडाने असं बोलावं की जे बोलण्यातून राम जोडला पाहिजे. पायाने अशा ठिकाणी चालून जावं की जिकडे चालून जाण्यात राम जोडला पाहिजे. कानाने असं ऐकावं की जे ऐकण्यात नारायण जोडला पाहिजे. जेने तू जोडसी नारायण. सर्व इंद्रियांचे व्यवहार आपले असे व्हावेत की त्या व्यवहारातून नारायण जोडला पाहिजे, भगवान जोडला पाहिजे. म्हणून आपल्या सर्व इंद्रियाकडून योग्य ते करावं. आम्ही शाळेत असताना आम्हाला वह्या होत्या, म्हणजे आता बंद झाल्यात असं समजू नका, आता खूप वाढल्यात. त्या दप्तराचं ओझ इतकं असतं त्या मुलाला जाता जात नाही. मुलाच्या वजनापेक्षा अधिक वजन त्या दप्तराचं आहे. तर त्या वह्या ज्या असायच्या पूर्वी आमच्याकडे, त्या वह्याचा जो कव्हर आहे त्या कव्हरच्या पृष्ठभागावर अशी 3 चित्र काढलेली असायची उद्बोधक. 3 वानराची चित्र अशी काढलेली. पहिलं चित्र असं होतं त्याने डोळे झाकलेले, दुसरं चित्र असं होतं त्याने कान झाकलेले, आणि तिसरं चित्र वाक्य होतं असं तोंड बंद केलेलं. पहिलं चित्र जे होतं डोळे झाकलेले त्याच्या खाली वाक्य होतं वाईट पाहू नका. ज्याने कान झाकलेले होते त्याच्या खाली वाक्य होतं वाईट ऐकू नका. आणि ज्याने तोंड दाबलेलं होतं त्याच्या खाली वाक्य होतं वाईट बोलू नका. वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. हे कोण सांगतंय? वानर. कोणाला सांगतंय? नराला. वानर, वानर. तुला वानराने सांगण्याची पाळी आली. वानर म्हणजे नरामध्ये किती घसरण झालेली आहे. नरामध्ये किती घसरण झालेली आहे. वानराने आपल्याला सांगावं तू वाईट पाहू नको, वाईट बोलू नको, वाईट ऐकू नको. यापेक्षा अधःपतन ते काय आहे. म्हणून आपल्या जीवनात वाईट काही घडूच नये आणि चांगलं केल्याशिवाय राहू नये. आपल्या सर्व इंद्रियांचे व्यवहार असे चांगले व्हावेत की ज्याने नारायण जोडला पाहिजे, देव जोडला पाहिजे. म्हणून तुकोबराने आपल्या सगळ्या इंद्रियांना काय सांगितलंय? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे.
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात तेथे धाव घेई राहे विठोबाचे. आपल्या सर्व इंद्रियांचे असे व्यवहार पाहिजे की ते व्यवहार आपल्याला नारायण जोडून देतील असे असावेत. म्हणून तुकोबरे म्हणतात, तू बोल, बोलण्याला माझी मनाई नाही, पण असं बोल की ज्या बोलण्यातून नारायण जोडला पाहिजे. अशी ओळ मांड, असं बोल की ज्या बोलण्यातून नारायण जोडला पाहिजे. म्हणून रामकृष्ण नाम मांडीपा ओळी, रामकृष्ण नामाची ओळ मांड. महाराज, तुम्ही आम्हाला रामकृष्ण नामाची ओळ मांडायला सांगता, ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मांडू आम्ही, पण त्याने होईल काय? त्याने होईल होळी पापा धोने, तेने होईला तुळी पापा धोने, तेने होईला होळी पापा धोने, तेने होईला होळी पापा धोने. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर रामकृष्ण नामाची ओळ मांडली तर त्याने काय होईल? त्याने काय होईल हे उत्तरार्धात सांगतात. तेने होईल होळी पापा धुनी, तेने पापा होळी होईल, तेने पापा धुनी होईल. तेने म्हणजे कशाने? रामकृष्ण नामाची ओळ मांडल्याने. रामकृष्ण नाम मांडीपा ओळी, अरे बाबा तो रामकृष्ण नामाची ओळ मांड, त्याने काय होईल? तेने होईल होळी पापा, तेने पापा होळी होईल. ती रामकृष्ण नामाची ओळ मांडण्याने तुमच्या पापाची होळी होईल. होळी, होळी माहीत आहे का? होळी रे होळी, फाल्गुन पौर्णिमा गेली आता. होळी होईल म्हणजे याचा अर्थ काय? तुमचं पाप जळून भस्मसात होईल, पाप तुमचं शिल्लक राहणार नाही, पापाची होळी होईल. होळी. कोणी असं म्हणेल पापाची होळी होईल म्हणता, होळी झालीच पाहिजे असं कशा करता? पापाची होळी झाली पाहिजे कशा करता? झालं तर झालं आणि राहिलं तर राहिलं. तेवढाच पठ्ठ्याचा डेड स्टॉक. आयुष्यात एवढं कमवलंय पाप, एवढा विस्तार आहे, एवढा मोठा मी संग्रह केलेला आहे, झालं पाप तर झालं, त्याची होळीच व्हायला पाहिजे कशा करता? तरी सांगतो आपल्याला, होळी का व्हायला पाहिजे पापाची ते सांगितल्यावर तुम्ही लगेच निर्णय घ्याल की खरोखरच पाप गेलंच पाहिजे, त्याच्या करता आपण रामकृष्ण नामाची ओळ मांडलीच पाहिजे. पाप गेलंच पाहिजे, पापाची होळीच व्हायला पाहिजे कशा करता सांगतो आपल्याला. मला एक सांगा, आपल्या जीवनात आपल्याला दुःख यावं असं वाटतंय का? दुःख यावं असं वाटतंय का? नाही. दुःख येऊ नये असंच वाटतं ना. बरं, दुःख येऊ नये असं वाटतं कोणत्या महिन्यात नको? मे महिन्यात नको का जूनमध्ये नको? जुलैमध्ये चालेल? नाही. कोणत्याच महिन्यात नको, कोणत्याच वर्षी नको, केव्हाच नको आहे, केव्हाच नको आहे. मूळव्याध व्हावा कधी वाटतो का? नाही. धंद्यात दिवाळी निघावं कधी वाटतं का? नाही. आपल्या देखत आपला मुलगा मरावा असं कोणाला वाटतं का कधी? नाही. आपल्या घराला आग लागावी असं कधी वाटतं का? नाही. दुःख आपल्या जीवनात कधीच नको आहे, कधीच नको आहे. इतर कोणत्याही वस्तूच्या बाबतीत आपला होकार नकार बदलतो. आज ज्याला होकार दिलाय त्यालाच उद्या आपण नकार देतो. अगर आज ज्याला नकार दिलाय त्याला उद्या लगेच आपण होकार देतो. कोणत्याही वस्तूच्या बाबतीत कायमचा होकार का कायमचा नकार असं नक्की नाही, सारखे बदलतात. पण दुःखाच्या बाबतीत जो आपला नकार आहे तो कायमचाच आहे,
तो कधीच बदलत नाही. दुःखाच्या बाबतीतला कायमचा नकार आहे. कधीच त्याला होकार नाही, कधीच दुःख पाहिजे असं पण म्हणणार नाही. कायमचं नको आहे. मग दुःख नको आहे, मग दुःख येत नसेल आपल्याकडं, आपल्याला त्याची इच्छा नाही ना, दुःखाची इच्छा नाही ना, मग दुःखाने विचार केला पाहिजे ना, याला इच्छा नाही तर यांच्याकडे जा कशाला. तुर्भेकरांना इच्छा नाही ना, चला वाशीकरांकडे जाऊ. म्हणून दुःख आपल्याला टाळतंय का? आपल्याला इच्छा नाही दुःखाची, तरी दुःख आल्याशिवाय राहत नाही. का? आपली इच्छा नसताना दुःख आपल्याला भोगण्याची पाळी का येते? तर सांगू, याला एकमेव कारण आहे आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप. जे दुःख आपल्याला इच्छा नसताना भोगायला येतंय ना, हे आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप, ते आता आपल्याला भोग द्यायला आलेलं आहे. आणि पाप ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला ते दुःख देत असतं. पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. पूर्वी आपण करून ठेवलेलं पाप म्हणजे काय? तर आपण आपल्या जीवनात जे काही करत असतो ते 2 प्रकारचं करतो आपण कर्म. 2 प्रकारची कर्म आपल्या हातून होतात. सकाळी उठल्यापासून तो रात्री झोपेपर्यंत काही कर्म आपल्या हातून चांगली घडतात आणि काही कर्म आपल्या हातून वाईटही घडतात. नेहमी वाईटही घडत नाही, नेहमी चांगलंही घडत नाही. कधी चांगलं तर कधी वाईट असं घडून जातं. काही वेळेला इच्छा नसतानाही घडतं, काही वेळेला जाणून बुजूनही घडतं. आपल्या हातून जी जी कृती होते ती ही 2 प्रकारची होते. काही चांगली कर्म घडतात आणि काही वाईट कर्म घडतात. संध्याकाळी निवांत मार्केटमधून आल्यावर आंघोळ करून शांत बसल्यावर मित्राबरोबर गप्पा मारता मारता एक म्हणतो आपण, सकाळी एक माझ्या हातून फार वाईट झालं आणि संध्याकाळी माझ्या हातून एक चांगलं झालं. असं गप्पा मारताना आपण मित्राबरोबर बोलत असतो, एक चांगलं झालं आणि एक वाईट झालं. तसं नको व्हायला पाहिजे होतं, पण गेलो म्हणे भरात करून गेलो ते. म्हणजे एक वाईट झालं आणि एक चांगलं झालं. तर जे चांगलं आपल्या हातून घडतं ना त्याच्यावर पुण्य म्हणून शेरा पडतो आणि तेच पुण्य आपल्या संचितात जमेलं जातं. जे वाईट आपल्या हातून घडतं त्या वाईट घडलेल्यावर पाप म्हणून शेरा पडतो आणि ते पाप आपलं संचितात जमेलं जातं. जे जे करतो ते ते करणं, चांगलं केल्यावर पुण्य आणि वाईट केल्यावर त्याच्यावर पाप म्हणून शेरा पडतो आणि ते दोन्ही आपल्या संचितात जमेला जातं. संचितात जमेला गेलेलं जे आहे त्या संचितातलं पाप म्हणून ज्याच्यावर शेरा पडलेला आहे ते ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख मिळतं. आणि पुण्य म्हणून ज्याच्यावर शेरा पडलेला आहे ते ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला त्याच्यातून आपल्याला सुख मिळतं. म्हणजे सुख जे मिळतं हे पुण्याचं फळ आहे आणि दुःख जे येतं हे आपल्या पापाचं फळ आहे. म्हणून व्यवहारात घेर बघा, आणि हे तुम्हाला सर्वांना माहीतही आहे की दुःख येतं हे पापामुळे आणि सुख मिळतं हे पुण्यामुळे. हे सर्वांनाच माहीत आहे. तुम्ही म्हणाल नाही हो आज आम्ही ऐकलं, नाही, सर्वांना माहीत आहे. जे कीर्तन ऐकतात त्यांनाही माहीत आहे, जे कीर्तन ऐकत नाही त्यांनाही हे माहीतच आहे की दुःख येते पापामुळे आणि सुख मिळते पुण्यामुळे. तुम्ही म्हणाल नाही हो माहीत, मी सांगतो ना तुम्हाला, कबूल करून देतो, हो म्हणायला लावतो. तुम्हाला माहीत आहे की नाही? तुम्ही बघा आपल्या जीवनात ज्या वेळेला काही वाईट घडून येतं त्यावेळेला तीही बातमी सगळीकडे पसरली जाते. आपल्या नातेवाईकांपर्यंतही पोचलं जातं. मग बाकीचे लोक तटस्थ राहून जाते, त्यांचं ते आपल्याला काय करायचं. पण जे आपले संबंधी आहेत ते मात्र विचार करतात का हो हे कसं काय झालं, त्यांच्यावर हे असं कसं काय आलं, हे काय झालं कसं काय. मग ते जिज्ञासेने शोध घ्यायला येतात किंवा सांत्वन करायला येतात. आपल्याकडे आल्यानंतर म्हणतात का हो असं माझ्या कानावर आलं, हे खरं आहे का?
ते मनुष्य आता जवळचेच असं म्हणतो खरं आहे, झालंय तसं झालंय. का बरं असं झालं, का झालं तेच काही कळत नाही, पण झालं मात्र खरं. आपण असं व्हायला नाही पाहिजे तुमचं. हां, मग आता तुम्हाला स्वभाव आपला माहीत आहे, कोणाच्या आय देत नाही, कमा देत नाही. पण कसं झालं बघा, वाईट कसं असं कसं, त्याला काहीतरी कारण असेल ना. तो म्हणतो कारण तर काहीच नाही. असं कसं काय, काय कारण असल्याशिवाय कसं काय होईल. हा म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप, म्हणतो की नाही. सर्वात शेवटी विचारांती कुठलंच त्याला कारण नाही सापडलं की आपण हेच कारण सांगतो की नाही काहीतरी पूर्वजन्मीचं आपलं पाप ते आपल्याला भोग द्यायला आलंय म्हणून हे असं घडलंय. म्हणजे वाईट काय घडलं की आपणच त्याच्याबाबत हाच निर्वाळा देतो की काहीतरी आमचं पूर्वजन्मीचं पाप ते भोगायला आलंय. देवादिकांना चुकलं नाही, आपल्याला चुकणार आहे का, म्हणतो की नाही. काहीतरी पूर्वजन्मीचं पाप म्हणजे वाईट घडलं की पूर्वजन्मीचं पाप आपणच म्हणतो. आणि काही चांगलं घडलं की त्याही वेळेला आपण हीच भाषा वापरतो, काहीतरी पुण्याई कामाला आली म्हणून असं घडलं. नाही तर 4दा एसटी पलटी होऊन 2000 फूट खोल दरीत जाऊन कोणी जगल का, पण काहीतरी पुण्याई होती म्हणून जगलो म्हणतो. म्हणजे चांगलं काय घडलं का पुण्याई म्हणतो की नाही आपणच, आणि वाईट काय घडलं की पाप म्हणतो की नाही आपणच. म्हणजे वाईट जे दुःख जे भोगायला येतंय हे आपल्या पापाचं फळ आहे, आणि सुख जे मिळतं हे आपल्या पुण्याचं फळ आहे. म्हणून दुःख येऊ नये असं वाटतंय ना, मग दुःख ज्याच्यामुळे येते ते पाप होऊ देऊ नये ही दखल घेतली पाहिजे की नाही. दुःख कशामुळे येतंय, पापामुळे येते. मग दुःख जर पापामुळे येते तर दुःख येऊ नये वाटतंय ना, मग पाप होऊ देऊ नये ना, ही दखल घेतली पाहिजेच ना. पाप होऊन देऊ नये, पाप झालं की ते दुःख द्यायला येणारच. म्हणून दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नये हे पहिलं दखल घ्यावी. आता पुढचं दुसरं सांगतो. होऊन गेलंय, पाप होऊन गेलंय, मग आता काय, आता त्याला एक मार्ग आहे, ते राहू देऊ नये. होऊन गेलं ना, होऊ द्या, झालं ते आता राहू देऊ नये, ते घालवावं. ते घालवता येतंय, आणि त्या घालवण्याला, ते पाप घालवण्याला एकच प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. ते रामकृष्ण नामाची ओळ आपण मांडली का त्याने तुमचं कोणतंही पाप असू द्या राहणार नाही. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, काती ऐकती सादर ते पवित्र हरिकथा. जळती दोषाचे डोंगर शुद्ध असू द्या, नामापुढे ते राहू शकत नाही. पापाच्या राशीच्या राशीमध्ये असल्या किती असल्या. मी नेहमी सांगत असतो, 10 लाख पेंड्याची गंजी आहे. आपल्याला तळेगाव स्टेशनच्या जवळ त्या गंजी लागलेल्या दिसतात गवताच्या. 10 लाख पेंड्या आहेत. त्या 10 लाख पेंड्या जाळायला किती काड्या पाहिजेत? 1 लाख. 1 काडी फक्त. पेंड्या किती जाळायच्या ध्यानात घेतलं का? 10 लाख पेंड्या जाळायच्यात, 1 काडी पुरेशी. आता तुम्ही वयस्कर माणसं म्हणता, मला आता मानावं लागेल. तुमचंही म्हणणं तेच आहे, एकच काडी. सगळ्यांचं तुमचं म्हणणं. आता मी एकटाच बाजूला पडलो, काय हरकत नाही, मी तुमच्यात सामील होतो. 10 लाख पेंड्या जाळायला 1 काडी पुरेशी आहे, ठीक, मान्य मला. दुसऱ्या एकाने मोठा लिलाव घेतला होता. त्याने सर्व कापून घेतलं ते गवत, आणि त्यांनी त्याची गंजी मांडली. त्याच्या जवळजवळ 20 लाख पेंड्या निघाल्या, याच्या दुप्पट त्याची गंजी. आता त्या 20 लाख पेंड्या जाळायला आता किती काड्या लागतील? आता नाही पटलं मला. पहिलं मी मान्य केलं तुमचं, 10 लाख पेंड्या जाळायला 1 काडी पुरेशी आहे. आता 20 लाख पेंड्या जाळायच्यात ना, त्रैराशिक मांडा ना. 10 लाख पेंड्या जाळायला जर 1 काडी, तर 20 लाख पेंड्या जाळायला 2 नकोत का? एकच. 40 लाख पेंड्या जाळायला एकच. 80 लाख पेंड्या जाळायला 1 कोटी पेंड्या जाळायला 2 कोटी पेंड्या जाळायला. याचा अर्थ काय झाला
पेंढ्यांची संख्या कितीही वाढू द्या, किती वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. एक काडी पुरेशी आहे तुमच्या जेवढ्या पेंड्या असतील तेवढ्या जाळायला. तसं पाप तुमचं किती असू द्या, एक नामचिंतनात अशी ताकद आहे की तुमचं जेवढं पाप असेल तेवढं जळून भस्मसात होईल. ज्ञानोबाऱ्यांनी हाच दृष्टांत घेतलाय. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता. किती तुमचं पाप असू द्या, किती जन्माचं असू द्या, जन्मांतरे जळतील पापे याच जन्मातलं नाही, मागच्या जन्माचं किती पाप असलं तरी ते जळून भस्मसात होईल. दुःख घालवायचंय ना तर पाप घालवा, आणि पाप घालवायचं त्याला एकच प्रभावी साधन ते म्हणजे नामस्मरण. म्हणून तुकोबर म्हणतात, इतर ओळी मांडण्यापेक्षा रामकृष्ण नामाची ओळ मांडा, त्याने पापाची होळी होईल. आणि तुम्ही ज्या इतर ओळी मांडता ना त्याने काय होईल, त्याने पाप होईल. इतर ओळी ज्या तुम्ही मांडता ना, हा असा तो तसा, याचं तर बोलूच नका आणि त्याचं तर सांगूच नका. काही माणसाला कोणताच माणूस चांगला दिसत नाही, याची त्याची निंदाच तो करता, हा असा तो तसा तो तसा. त्याला हळूच विचारावं, तूच कसा हे सांग. काही माणसाला कोणी चांगलं दिसत नाही, दुसऱ्याचे दोषच पाहत राहतात. माणसाने परदोष दर्शनापेक्षा आत्मनिरीक्षणाची सवय ठेवावी. कोण कसा आहे हे पाहत बसण्यापेक्षा आपल्या ठिकाणी तसा काही दोष आहे का तो पाहावा आणि तो घालवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यापेक्षा आपल्यात जास्त दोष आहेत, पण आपण ते पाहत नाही म्हणून आपल्याला दिसत नाही. दुसऱ्याच्या आपण पाहत राहतो म्हणून ते दिसत असतात. हा असा तो तसा तो तसा तो. आपले दोष पाहावेत. मी नेहमी सांगत असतो, माणूस कोणाच्या बाबत ज्यावेळेला विधान करतो ना त्यावेळेला अंगुली निर्देश करून म्हणतो, हा माणूस भयंकर वाईट आहे. म्हणजे माझं बोट ज्याच्याकडे होईल त्याने समजू नका बरं का. तुमच्यापैकी कोणाकडेच नाही, लांब पलीकडे पार JNPTच्याही पलीकडे. हा मनुष्य भयंकर नालायक आहे असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला एक बोट तिकडे असतं आणि ही 4 बोटं इकडं वळलेली असतात अशी. हे एक बोट काय सांगतं, तू ज्याच्या बाबत विधान करतो ना तो एकपट नालायक आहे. पण ही 4 बोटं काय सांगतात, अरे त्याच्यापेक्षा तू चौपट नालायक आहे. आत वळून बघ किती दोष सापडले, किती दोष आहेत आपल्या ठिकाणी. आपण आपले पाहत नाही म्हणून दिसत नाही, दुसऱ्याचे पाहत बसतो म्हणून दिसतो. याची त्याची निंदा आपण करत राहतो आणि याची त्याची निंदा करण्यातून निंदा करणाऱ्याला पाप लागतं. येती निंदकापाशी अशेषही पापे. आणि पाप आलं की ते आपल्याला दुःख द्यायला कारण झालं. म्हणून इतर ओळी मांडण्यात पाप होईल आणि ते तुम्हाला आणखी दुःख द्यायला येईल. म्हणून त्या इतर ओळी मांडण्यापेक्षा रामकृष्ण नामाची ओळ मांडा, की रामकृष्ण नामाची ओळ मांडली का त्याने तुमच्या पापाची होळी होईल. तुमचा किती स्टॉक असला मागचा पापाचा तो जळून भस्मसात होईल. आणि पाप जळून गेलं की दुःख तुमचं कायमचं मिटलं. दुःख येणार नाही, दुःख कायमचं मिटलं जाणार. आणि दुसरं एक सांगतो, रामकृष्ण नामामध्ये दुहेरी फल देण्याची ताकद आहे, शक्ती आहे. नामचिंतन जसं पाप घालवतं तसं नामचिंतन पुण्यही प्राप्त करून देते. नामचिंतन करणाऱ्याला नामाच्या योगाने त्याचं पाप नष्ट होऊन जातं. एवढंच एक फल देणारं नाम नाही, दुहेरी फल देणारं नाम आहे. पाप घालवण्याची जशी ताकद आहे तसं पुण्य देण्याची ताकद नामचिंतनात आहे. नामचिंतन पापही नष्ट करतं, पुण्य प्राप्त करून देतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. नामचिंतन हे जसं पाप नष्ट करणारं आहे तसं नामचिंतन पुण्यही प्राप्त करून देणारं आहे. पुण्याची गणना कोण करी. म्हणून ज्याने पाप नष्ट होईल
ते नाम आणि ज्याने पुण्य प्राप्त होईल ते नाम, असं दुहेरी फल देणारं साधन आहे. आणि आपल्याला ह्या दोन्ही अपेक्षा आहेत. पाप देते दुःख, पुण्य देते सुख. आपल्याला दुःख नको आहे आणि सुख हवं आहे. दुःख नको आहे तर आपल्या स्टॉकमधलं पाप गेलं पाहिजे, आणि सुख आपल्याला हवं आहे तर पुण्य आपल्याकडून घडलं गेलं पाहिजे. तर पाप घालवणं आणि पुण्य घडवणं हे दोन्ही काम करणारं एक साधन आहे, ते म्हणजे नाम. नामचिंतन दुहेरी फल देतं. शास्त्रात जे अनेक साधनं सांगितलेली, काही साधनं फक्त पुण्य देतात, पाप घालवत नाहीत. काही साधनं फक्त पाप घालवतात पण त्याने पुण्य मिळत नाही. पण नामचिंतन असं साधन आहे की ते पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करून देते. प्रायश्चित्त कर्म शास्त्रात सांगितलेले आहे. प्रायश्चित्त कर्म जर आपण केली तर जो दोष आपल्या हातून घडला आहे त्या दोषाचं क्षालन त्या प्रायश्चित्ताने होतं, ते पाप जातं. ते प्रायश्चित्त आपण घेतलं की ते पाप आपलं जातं, पण ते प्रायश्चित्त आपल्याला पुण्य देत नाही. ते प्रायश्चित्त आपलं पाप घालवेल पण आपल्याला पुण्य देणार नाही. दान करण्यातून आपल्याला पुण्य मिळतं पण दान पाप घालवत नाही. दानाने पुण्य मिळेल पण पाप जात नाही. प्रायश्चित्ताने पाप जाईल पण पुण्य मिळणार नाही. पण नामचिंतन असं दुहेरी साधन आहे की ते पापही नष्ट करते आणि पुण्य प्राप्त करून देते. म्हणून आपल्या दोन्ही मूलभूत आकांक्षा फलीभूत करण्याचं साधन फक्त नामचिंतन आहे. म्हणून संतांनी हे ध्यानात घेतलं आणि संतांनी सर्व जीवांकडून हे नामस्मरण घडण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. 7 दिवस तुम्ही अनुष्ठान करा. 7 दिवस अनुष्ठान केलं. या हरिनामाचं 7 दिवस अनुष्ठान करा की हे 7 दिवसाचं अनुष्ठान तुम्हाला अनेक प्रकारचं फल मिळून देईल. तुमचं कितीतरी पाप जे असलेलं ते घालवीन, पुण्य प्राप्त करून देईल. म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाची साधना संतांनी सुरू केली. आपण ती 3 तप चालवली, अजून ती सतत करत राहायची. आपल्याकडून घडतंय काय? पाप घडत राहतंय आणि पुण्य करत नाही. पाप घडत राहत आणि पुण्य करत नाही. पुण्य करत नाही म्हणजे पुण्याची बाजू कमी पडली का आपली, आणि इकडे पापाची बाजू वाढत चालली. पापाची बाजू वाढत चाललेली ती आपल्याला पुढे काय देणार आहे? दुःखच द्यायला येणार आहे. आणि पुण्य घटत चाललं, इकडं पुण्य नाही तयार होत. पुण्य नाही तयार होत तर तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणून पाप वाढत चालले आणि पुण्य घटत चालले. अशी दुहेरी बाजू आपल्या जीवनात घडते. तर ती घडू नये आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे पाप कमी होत जावं, संपत जावं आणि पुण्य वाढत जावं, याकरता दरवर्षी तो सप्ताह करायचा. पुन्हा एक तप झाल्यावर दुसरे तप करायचा, तिसरे तप करायचं. सातत्याने हे आपलं चालू ठेवायचं. म्हणजे पाप नष्ट होत जाईल, पुण्य घडत जाईल की आपल्या अपेक्षा पूर्ण होईल. म्हणून तुकोबरा म्हणतात, रामकृष्ण नामाची ओळ मांडा की त्याने तुमच्या पापाची होळी होईल. तेने होईल होळी पापा धुनी. पापाची धुनी होईल, पाप धुवून जाईल, पाप संपून जाईल. महाराज खूप सुंदर तुम्ही सांगता, पण घडलं पाहिजे. मग तेच तर सांगतोय, घडलं पाहिजे. घडत नाही म्हणूनच सांगतो घडलं पाहिजे. हां, नाही ना घडत, मग इतर कसं घडतं? अहो, इतर घडतं म्हणजे तो एक छंद आहे. तो छंद असल्यामुळे ते इतर घडत चालतं. तुकोबरा म्हणतात, तो एक छंद असल्यामुळे इतर जर घडत चालते, तर माझं असं म्हणणं आहे, असा एक छंद लावून घे ना, की असा छंद लावला की हे घडत जाईल. हेच तुकोबारा अभंगाच्या 2ऱ्या चरणात. ऐसा मना छंद, ऐसा मना छंद लावी रे अभ्यास. ऐसा मना छंद, ऐसा मना छंद, ऐसा मना छंद लावी रे अभ्यास.
लावी रे अभ्यास ऐसा मला छंद जया नाही नाश ब्रह्मरस जया नाही नाश ब्रह्मरस ऐसा मन छंद ऐसा मन छंद लावी रे अभ्यास ऐसा मन छंद ऐसा मन छंद लावी रे अभ्यास ऐसा मन छंद जया नाही नाश ब्रह्मरस जया नाही नाश ब्रह्मरस ऐसा मन छंद ऐसा मन छंद लावे रे अभ्यास ऐसा मन छंद ऐसा मन छंद लावे रे अभ्यास लावे रे अभ्यास ऐसा मन छंद लावे रे अभ्यास जया नाही नाश ब्रह्मरसा. आतापर्यंत आपला पहिल्या चरणाचा विचार झालाय. अजून पुढची 3 चरणं शिल्लक आहे. 2-3 तासात त्याचा विचार करू. घाबरू नका. राहिलेल्या 10 मिनिटात सारांश सांगतो आणि आपली सेवा संपवतो. तुकोबारा म्हणतात, इतर ओळी मांडण्यापेक्षा रामकृष्ण नामाची ओळ मांड. इतर ओळी का मांडल्या जातात? तो एक छंद असतो म्हणून. तुकोबारा म्हणतात, त्या छंदाने जर तसं घडतंय तर असा मनाला छंद लावा की असं घडेल. ऐसा मना छंद लावे रे अभ्यास. असा मनाला छंद लावा. असा म्हणजे कसा? रामकृष्ण नामाची ओळ मांडण्याचा छंद लावून घ्यावा. छंद प्रत्येकाला आहे. छंद नाही असा आपल्याला एकही माणूस सापडणार नाही का त्याला कोणता छंद नाही. कोणता तरी छंद असेलच. काहींना प्यायचा छंद, काहींना भलतं खायचा छंद. पगार उरू द्यायचाच नाही. पगार महिन्याच्या आत संपला पाहिजे. पिण्यात भलं घर उघडं का पडे ना, काही का होईना, पण प्यायचा छंद काही सोडत नाही. काहींना प्यायचा छंद, काहींना भलतं खायचा छंद, काहींना भलतं करण्याचा छंद.
बहुता छंदाचे बहु असे जन. कोण कोणत्या छंदात कोण कोणत्या छंदात वावरतो. आता ते मी छंद सांगत बसत नाही. का? लोकांचे छंद कीर्तनात सांगण्याचाही मला छंद नाही, म्हणून मी ते छंद सांगत बसत नाही. पण एक लक्षात घ्या, कुठल्या तरी वाईट छंदामध्ये आपण आपलं आयुष्य बर्बाद करतो. कुटुंब उघड्यावर आणतो, सर्व उघड्यावर आणतो, सर्व नाश घडवतो आपण आपल्या जीवनात. तेव्हा अन्य छंद जीवनात नसावेत आणि नामचिंतनाचा छंद असावा. वाईट करूच नाही. वाईट करण्याचा छंद नसला पाहिजे, चांगलं करण्याचा छंद असावा. ऐसा मना छंद लावी रे, असा मनाला छंद लावा. छंद हरीच्या नामाचा, शुचिर्भूत सदा वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे. लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. हा नामचिंतनाचा छंद आपल्या जीवनात लागावा. असा ऐसा मना छंद लावी रे, पण लागत नाही, मग अभ्यास कर. लावी रे अभ्यास. अभ्यास केल्याने छंद लागला जातो. पुन्हा पुन्हा करत राहिलं, पुन्हा पुन्हा आज 11 माळी जप केला, उद्या 22 माळी जप करायचा, परवा 33 माळी जप करायचा. दररोज एक माळ, 2 माळ, 5 माळ, 10 माळ, जितकं वाढवत करता येईल वाढवता येईल तेवढं वाढवत चालायचं. अभ्यास पुन्हा पुन्हा तेच करणं, याचं नाव अभ्यास. पुन्हा पुन्हा तेच करत राहिलं की छंद तो लागला जातो. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास. आणि या अभ्यासातून काय घडेल? पहिल्या चरणात अनिष्ट निवृत्ती सांगितली, तेने होईल पाप धुनी होईल. आणि दुसऱ्या चरणात इष्ट प्राप्ती सांगितली, ब्रह्मरस निर्माण होईल. आणि त्या ब्रह्मरसाचं वैशिष्ट्य असे, त्याला नाश नाही. जया नाही नाश ब्रह्मरसा. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास. असा मनाला छंद लावून घे, तसा अभ्यास कर. अभ्यास केला की त्याच्यातून ब्रह्मरस निर्माण होईल. लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. या भजनाच्या छंदातून, नामचिंतनाच्या छंदातून ब्रह्मरस निर्माण होईल. ब्रह्मरस म्हणजे रस शब्द आनंदवाचक आहे. रसो वै सहा रसम घेवायम लब्ध्वानंदी भवती. ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त होईल. आणि त्या ब्रह्मानंदाचं वैशिष्ट्य असे, त्याला नाश नाही. जया नाही नाश ब्रह्मरसा. म्हणून अनिष्ट निवृत्ती होईल, पाप जळून भस्मसात होईल की दुःख मिटेल, आणि ब्रह्मरस निर्माण होईल की आनंद मिळेल. म्हणून दुःख कायमचं मिटेल, आनंद कायमचा मिळेल, हीच आपली मूलभूत आकांक्षा. ते रामकृष्ण नामाची ओळ मांडण्यातून स्पष्ट होईल, सिद्ध होईल. आपल्या जीवनात हे चांगलं करत राहावं. आपल्या वाट्याला आलेलं काम करा. ते करत करत जितकं नामचिंतन करताय तेवढं करावं. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. उद्या मार्केटला जायचं बंद होऊ नका. मार्केटला जात चला, मिलमध्ये कामाला जा. ज्याच्या वाट्याला जो व्यवसाय असेल तो व्यवसाय, ती नोकरी, ते आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य करायचं. आणि ते कर्तव्य करता करता जितकं नामचिंतन करता येईल तितकं करावं. ड्युटीही करावी, पतसंस्थेतही जावं. जे जे वाट्याला कर्तव्य आलेलं असेल ते कर्तव्य करावं. जितकं जनतेचं चांगलं करता येईल, आपलं जीवन जितकं चांगलं करण्याला लागेल तेवढं लावण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक क्षणाक्षणाचा, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस हा चांगलं करण्यात जावा. चांगलं करण्यात गेलं की त्याच्यातून पुण्य प्राप्त होत राहील. आणि पुण्य प्राप्त झालं की ते सुख द्यायला येईल. म्हणून चांगलं करण्याचा आळस करू नये. करत राहावं. लावी रे अभ्यास. पुन्हा पुन्हा तेच करायचं. ऐसा मना छंद लावी रे अभ्यास. जया नाही नाश ब्रह्मरसा. मनुष्याने आपल्या जीवनात अशी जोडी केली पाहिजे की ती जी संपणार नाही. जोडी तरी ऐशी करावी न सरे. तिसऱ्या चरणात सांगतात, जोडी तरी ऐशी करावी, कैसी न सरे ऐशी. जी सरणार नाही, संपणार नाही, अशी जोडी केली पाहिजे की जी पुढे आपल्याला दीर्घकाल उपयोगाला येणारी आहे. सातत्याने आपल्या जीवनात ते इष्ट घडवणारी आहे. अशी जोडी आपण वाढवत गेलं पाहिजे. जसं तुम्ही सांगता डिपॉझिट वाढत गेलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट 5,000 कोटी,
7,000 कोटी 10,000 कोटी आपला व्यवसाय वाढवत जसं आपण गेलं पाहिजे आपण म्हणतो, तसे आपल्या जीवनात ही नामचिंतनाची जोडी वाढत गेली पाहिजे. वारी वाढत गेली पाहिजे, कमी व्हायला नको. वाढत गेली पाहिजे, साधना वाढत जावी आणि इतरत्र जाणारा काल हा कमी होत जावा. आता माणसं म्हणतात आम्ही तिकडे हळूहळू आता कमी करत चाललो आहे म्हणतात. इकडं कमी करत चाललो आहे म्हणजे वारीला जे पूर्वी 10 दिवस होता आता 5च दिवस यायला लागला. इकडं कमी होतं आणि तिकडं वाढत जाते. तिकडं कमी व्हावं आणि इकडं वाढावं. जोडी तरी ऐशी करावी न सरे, जी सरणार नाही संपणार नाही अशी जोडी करावी. इतर ज्या जोडी आपण करतो त्या संपणाऱ्या आहेत, त्या आपल्याला आयुष्यात दगा देणारे आहेत, अनिष्ट करणारे आहेत. पण नामचिंतनाची जोडी आपण जितकी करू, सत्कर्म आपण जितकं करू, दानधर्म जितकं करू, समाजसेवा जितकी करू, आईवडिलांची सेवा जितके करू, जितकं हे आपण वाढवत जाऊ तितकं आपल्याला अधिक पटीने ते आपल्याला उपयोगाला येणार आहे, अनेक पटीने उपयोग येणार आहे. आईवडिलांची सेवा वाढवली पाहिजे, दानधर्म वाढवला पाहिजे, समाजाची सेवा वाढवली पाहिजे. चांगलं करणं याच्यात वाढवावं, ही वाढ करावी. वाईट कमी करून ते संपलं गेलं पाहिजे. वाईट घडायलाच नको आणि चांगलं घडल्याशिवाय राहायला नको. ती जोडी आपल्याला उपयोगाला येणार आहे. ही जोडी तिथे उपयोगाला येत नाही यमाच्या पुढे. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे ते यमाज्ञा. यमाच्या जवळ आपल्याला प्रसंग येईल त्यावेळेला ही जोडी आपल्याला उपयोगाला येणार आहे. तुम्ही दानधर्म किती केला, तुम्ही सेवा किती केली, तुम्ही नामचिंतन किती केलं, हे तिथे सोडवायला येणार आहे. म्हणून जी पुढे सोडवायला आपल्याला येणार आहे ती जोडी आपण केली पाहिजे. जोडी तरी ऐशी करावी न सरे, पुढे आसवू रे मागुताली. आणि पुढे आणखी हीच मागची इच्छा शिल्लक राहील की घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या. तुका म्हणे सुखे घालाव्या मासी गुण गायन आवडी. ह्याची माझी सर्व जोडी तरी ऐशी करावी न सरे, पुढे आसवू रे मागुताली. तुकोबारा तुम्ही सांगताय बरोबर आहे, पण जमायला पाहिजे. झालं तेच का द्रुपद पुन्हा जमायला पाहिजे म्हणता, पण करत कधी जमेल, कराल तर जमेल ना. केलंच नाही तर जमेल कसं, इतर कसं करता येतं. अहो ते मनावर धरलं जातं ते घडतं. तुकोबाराय म्हणतात मनावर धरल्यावर ते घडलं जातं ना. तसं हेही मनावर धरणं की इतकं आपल्याला नामचिंतन करायचंच, इतकी आपल्याला सेवा करायचीच, इतकं आपल्याला दान करायचंच, इतकं आपल्याला नामचिंतन करायचंच, इतकी आपल्याला वारी करायचीच. हे मनावर धरानं, मनावर धरलं की हेही होईल. तुकोबारा हे अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे ऐसे धरा काही मनी, तुका म्हणे ऐसे धरा काही मनी, तुका म्हणे ऐसे धरा काही मनी, तुका म्हणे ऐसे धरा काही मनी. यातायात ऐसा मनाथ
धरा काही मनी, मनी ऐसे काही धरा. मनामध्ये असं काही धरा की आपल्याला नामचिंतन करायचंच, सत्कर्म करायचीच, आईवडिलांची सेवा करायचीच, दान धर्म करायचाच, वारी करायचीच, इतक्या दिवस जायचंच, इतरत्र कमी रजा वापरायच्या पण वारी करता राखून ठेवायच्या. इकडे जितकी वाढ करता येईल तेवढी करावी, इतरत्र जितकं कमी करता येईल तेवढं कमी करत जावं. आणि हे कधी घडेल? मनावर धरलं तर घडेल. मनावर धरलं तरच होईल, मनावर धरलं नाही तर काही होऊ शकत नाही. म्हणून मनावर धरायचंच, हे करायचं म्हणजे करायचंच. मुलांनी हट्ट धरला, बाबा ह्याच महिन्याच्या पगाराला TV आला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता याचा पगार 5 ते 15 रुपये 25 पैसे सर्व कापून कापून जात होतं, एवढंच हातात येत होतं. त्याच्यावर घर खर्च चालवायचा की TV घ्यायचा. पण मुलांनी हट्ट धरला, याच महिन्याच्या पगाराला TV आला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग काय केलं रे? म्हणतो धरलं मनावर. याच्याकडून 100-200, त्याच्याकडून 1000, याच्याकडून 2000, त्याच्याकडून 5000 असे केले आणि एकदाचा TV आणला. कधी आणला? मनावर धरलं तेव्हा. अशक्य असणारही मनावर धरलं की शक्य होत असतं. तसं मनाने एक निश्चय करायचाच, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आपण निश्चय केला की निश्चित असं फल आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आपण मनावर धरायचंच, हे करायचं म्हणजे करायचं, ढिलं पडायचंच नाही. ढिलं पडलं की संपलं. नाथ महाराजांनी भागवतात होई दिली, काळा भुजंग भयंकर विषारी नाग, चाव जोरात चावणार, तितक्यात मानगुटी पकडली त्याची, धरलं त्याला, आवळलं. जितकं तुम्ही आवळून धराल तितका तुम्ही सुखरूप बचाव तुमचा होईल. तुम्ही ढिले पडले की तुम्ही संपलेच. किंवा इथे ढिलं पडायचंच नाही. वज्रमोट तशी ठेवायची, त्या निश्चयाला कमी पडायचंच नाही, दृढ धरून राहायचं, तरच निश्चित तसं फल त्यापासून मिळू शकेल. म्हणून मनावर धरा. तुका म्हणे ऐसे धरा काही म्हणी, यातायाते खाणे चुकतील. यातायात खान म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो आणि आपण नित्य परमात्मा स्वरूपाला प्राप्त होऊ. नित्य आनंदच आनंद आपल्या जीवनात घडत राहील. दुःख कायमचं मिटेल आणि आनंद कायमचा मिळेल. म्हणून ही आपली आकांक्षा या नामचिंतनाने फलीभूत होणार आहे. म्हणून नामसप्ताह करायचा, दरवर्षी करायचा, तो सातत्याने चालू ठेवायचा. आज ही पिढी, उद्या दुसरी पिढी, तिसरी पिढी, पुढची पिढी येणार आहे. पुढच्या पिढीला जुन्या पिढीचे डिपॉझिट वाढलं जाईल, त्याची पुंजी वाढली जाईल आणि नवीन पिढीची सुरुवात होईल. म्हणून नवीन पिढी याच्यात येण्याकरता, पुढच्यांकरता हे चालू ठेवायचं. सातत्याने हे चालू ठेवलं का निश्चित समाज परिवर्तन घडू शकेल. आपल्या या भागामध्ये, आपल्या या श्रमिक सहयोग मंडळात श्रम करणारेच सहयोगी मिळत जातील. ते श्रमामध्ये लागतील, त्यांचा सहयोग मिळत जाईल. शिवाविषयी प्रेम असणारे मित्रही तयार होत राहतील. अधिक वाढ होईल की अधिक आपला उत्सव चांगल्या प्रकारे घडत जाईल. भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण होऊन सर्वजण या विचाराचे पायिक बनून आनंदाचे सम्राट होत. तुकोबारांच्या अशा अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? रामेश्वर भट्टाने दगड बांधून अभंग बुडवले ना, पण तुकोबारांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं, तर त्या अभंग दगडालाही घेऊन वर आले की नाही? जळी दगडा सहित वह्या तारीला जायचं. आणि तिथून पुढे आपल्याला हे अभंग मिळाले. तुकोबारांचे अभंग आपल्या हाताला कधी आले? तिथे तरल्यानंतर आले. तिथे जर बुडाले असते तर मग आपणही बुडालोच असतो. ते तिथे तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून जिथे ते तरले त्याच तारक जागेवर त्याचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. तिथे
त्याच डोहाच्या कडेला त्याच प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 40-45 कोटीची कामं तिथे झालेली आहे. खूप सुंदर मंदिर झाले, पूर्ण मार्बलवर कोरून सर्व अभंग लावले गेलेले आहेत. भक्तनिवास झाले, सत्संग भवन झाले, अन्नपूर्णा सदन झाले, गोशाळा झाले, गुरुकुल पद्धतीने विद्यालय झालेलं आहे. अनेक प्रकारे समाजोपयोगी कार्य तिथे घडत आहेत. असे अनेकांनी फार मोठा लाखांनी कोटींनी त्याग केला आहे, म्हणून इथपर्यंत हे सर्व कार्य घडू शकलेलं आहे. अजूनही आपल्याला एक 15-20 कोटीची तिथे कामं करायची आहेत. त्याची काही अडचण नाही. का नाही? अजून राहिलेले लोक बरेच आहेत म्हणून नाही. ज्यांनी दिले आजपर्यंत त्यांच्या त्यागातून एवढं उभं राहिले. आता राहिलेली कामं जे आहेत ते राहिलेले अजून बरेच आहेत. प्रत्येकाने आपल्या अंतःकरणाला विचारा, आपण तुकोबारांकरता काही केलं आहे का? याकरता काही दिलं आहे का? तुकोबारांचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. आपण कधी त्या उपकारातून उतराई होऊ शकणार नाही. म्हणून ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काही मिळाले असं वाटत असेल, ज्यांना तुकोबारांचे उपकार आपल्यावर अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्यांनी या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हा. त्याचा अनंत पटीने आपल्याला दुवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. अजूनही पुष्कळ लक्षाधीश राहिलेले आहेत, नाही असं नाही, पण त्यांच्या लक्षात अजून काय येत नाही हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. तर राहिलेल्यांनी लक्षाधीशांनी लक्ष द्यावं. लक्ष द्या म्हणजे लक्ष द्या. 1 रुपया जरी दिला तरी लक्ष दिला असं मानणारा मी आहे. 1 रुपया देणारे 1 लाख मिळावेत की 1 लाख होऊन जातील. म्हणून सर्वांना आपलं मंदिर असं वाटेल. प्रत्येकाला आपल्या श्रमाचा थोडाफार हिस्सा त्याला लावला, अनंतपणे त्याचा दुवा आपल्याला मिळेल. असो, आपण हा ट्रस्ट आहे, या रजिस्ट्रेशन आहे, याचं नियमित ऑडिट होतं आहे. या ट्रस्टला 80G कलमान्वये आयकरात सवलतचं सर्टिफिकेट आहे. म्हणून इन्कम टॅक्स ज्यांना भरावं लागत असेल त्यांना उपयोगाला येईल. असे अनेक या गोष्टी आपल्याला याच्यातून घडवता येतील. असो, भगवान करो सर्वांच्या अंतःकरणात हे सद्विचार निर्माण होत. गाथा मंदिरावर काय चाललं आहे, काय करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या तुमच्या ध्यानात नाही राहणार. त्या सर्वांच्या लक्षात येण्याकरता आम्ही एक तुकोबारा दिनदर्शिका आम्ही प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेलं आहे. बाहेर गाडीमध्ये आहे, आपण प्रत्येकाने जरूर घ्या, आपल्या खोलीमध्ये लावा. येता जाता दर्शन घडेल आणि गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल. खूप मोठं एक आपल्या महाराष्ट्रातलं आगळंवेगळं स्थान निर्माण झालेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देवला गाथा मंदिर आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं वैभव उभं राहिलेलं आहे. आपण प्रत्येकाने कोतीप्रमाणे करता अनेकांनी फार मोठा त्याग केला म्हणतो इथपर्यंत आलेलो आहे. आपण 45 कोटीपर्यंतची कामं झालेली आहेत. अनेकांचा फार अनेकांचा हिस्सा आहे. आमचे शिवकृपाचे अध्यक्ष संचालक मंडळ इथे आलेले, या शिवकृपावाल्यांनी खूप मोठा गाथा मंदिराकरता त्याग केलेला आहे. खूप मोठी सेवा केलेली आहे. आपण प्रत्येकाने ज्ञानदीपनी केलेली आहे. अनेक छोटे छोटे मोठ्या त्याप्रमाणे त्यांनी केलेले आहे. आपणही आपल्या कोतीप्रमाणे त्यात यथाशक्ती सहभागी व्हावं. भगवान करो सर्वजण या विचाराचे पायी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरू तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी हात वर करून टाळी वाजून तुकोबारांच्या नामाचा जयघोष करा. तुकाराम 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 तुकाराम